इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाले। कोलकात्याहून ओडिशाच्या भुवनेश्वरला हे विमान जात होतं आणि उड्डाणादरम्यान मोठा आवाज आला, त्याच्यामुळे प्रवाशांनी तक्रार केली आणि तेव्हा एअर होस्टेसने या सगळ्या संदर्भात अलर्ट केलेला आहे। उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड असल्याचं कळलं। विमान ओडिशाला न जाता कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। एअर इंडियाचं हे विमान आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला। सुदैवानं प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आली, मोठा आवाज झाल्याचं त्यांच्या ध्यानात आलं आणि त्यांनी माहिती दिल्यानंतर एअर होस्टेसनं लगेचच अलर्ट जारी केला आणि कोलकात्याहून ओडिशाला जाणाऱ्या हे विमान इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। आणखी माहिती घेऊया प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून। दीपक, प्रवाशांची सुखरूप सुटका झालेली आहे का, काय तपशील आहे? प्रवाशांची सुखरूप सुटका झालेली आहे। प्रवासी सगळे सुरक्षित आहे आणि पायलट, प्रवासी आणि एअर होस्टेस हे तिन्हींच्या अलर्ट आणि कोऑर्डिनेशनमुळे ही मोठी अशी घटना ही टळलेली आहे। कारण जेव्हा कोलकात्याहून विमानाने उड्डाण घेतली आणि तेव्हा ते 40 मिनिटं एअरमध्ये हवेमध्ये होते, ते भुवनेश्वर ओडिशेकडे जात होते आणि त्यामुळे एक मोठा असा आवाज झाल्याची तक्रार प्रवाशांनी त्या ठिकाणी केली आणि एअर होस्टेस जी होती त्यांनी इमिजिएटली लगेच जाऊन त्यांना अलर्ट केलं, पायलटला अलर्ट केलं आणि सगळ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावायला सांगितले आणि लगेचच ते विमान पुन्हा कोलकात्याकडे वळवण्यात आलं आणि कोलकात्यामध्ये त्याची इमर्जन्सी लँडिंग करून सर्व प्रवाशांना सुखरूप ठेवण्यात आलं। जी जी दीपक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। एअर इंडियाचा विमान आहे ज्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। सुदैवानं प्रवासी सगळे सुखरूप आहेत असं कळतंय। Thank you.